गंभीर आहे आणि इथे आपण बसून सगळे अनधिकृत होर्डिंग्स म्हणजे जे ऍडव्हर्टाइजमेंटच्या ऑफिशियल जागा आहेत त्या व्यतिरिक्त इकडे चर्चा होते. माझं म्हणणं इथे बसलेले आपल्याला कोणालाच याच्यावर चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण आपण सगळेजण अनधिकृत होर्डिंग्स सगळे आपले कार्यकर्ते लावतात, आपले चेहरे मग सगळ्यांच्या मग इथे महिला खाली बसा. इथे त्यांचं पूर्ण ऐकून घ्या. सभापती अनिल परब ते बोलतायत, एक महिला सभासद आहेत, ऐकून घ्या पूर्ण, सहिष्णुता ठेवा. तुम्ही बोलत त्याचं ऐकून घ्या पूर्ण. सभापती महोदय मला संरक्षण द्या. सोबत नाही असं एक महिला सदस्य बोलताना आरडाओरडा करायचा नाही. शांत राहा. अहो थांबा. पण तुम्ही एकटे काय जिवारी लावून देताय? बोले का तुम्ही बोलत असताना मी मध्ये अहो ते बोलताय, तुम्ही शांत राहा. तुम्ही लोकशाहीमध्ये नाही आहेत का? सभापती महोदय मला संरक्षण द्या. ऐकून सभापती महोदय मला संरक्षण द्या. खाली बसा. महोदय मला संरक्षण द्या. कोणी संरक्षण द्या. मी मध्ये खाली बसा. परब साहेब तुमच्या वस्तू संरक्षण धैर्य दाखवा. अहो त्यांचं सभापती परब साहेब तुम्ही बोलू नका, थांबा जरा. बसा जरा. चला मनीषा ते रागवू नका त्यांच्यावर, बोला तुमचं. बोलते मुद्दा विसरायला होईल. चला. नाही महिला बोलत असो का पुरुष बोलत असो, दुसरं कोण बोलत असताना मी मध्ये बोललेले नाहीये. ठीक आहे, तुम्ही पण ऐकायची ताकद ठेवा ना. हा दुसरा मत तुम्ही नाही ठरवायचं मी लवकर बोलायचं की कधी बोलायचं, तुम्ही ठरवणार नाही. सभापती महोदय ठरवतील. सभापती महोदय ठरवतील, तो त्यांचा अधिकार आहे. माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे. अनधिकृत होर्डिंगचा विषय आहे. अनधिकृत मोबाईल टावर्स बद्दल धोरण आहे, त्याचा सुद्धा ऑडिट होणार का? आणि ते अनधिकृत मोबाईल टावर्स याचा देखील अरे तुम्ही त्या ठरवतील ना, तुम्ही का ठरवताय? पदवीधरांचं होणार प्रतिनिधी. तुम्ही पदवीधरांबद्दल बोला, पण तुम्ही का ठरवता? मी काय बोलायचं? सभापती महोदय रोखतील मला. सभापती महोदया रोखतील मला. संरक्षण द्या. मोबाईल टावर अनधिकृत आहे त्याबद्दल देखील याचा सर्वे आणि ऑडिट होणार का? धन्यवाद. सभापती महोदया, होल्डिंगच्या विषयासंदर्भातली लक्षवेधी आहे. होल्डिंगच्या विषयातली ही लक्षवेधी आहे. तरी सुद्धा मोबाईल टावरचा विषय देखील गांभीर्याने घेण्याच्या दृष्टीनं महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. ठीक आहे, मनीषा त्यांचं उत्तर दिलंय त्यांनी. सचिन भाऊ आता संपत आलंय सगळं, परत स्पेसिफिकच विचारतोय. पॉलिसी नवीन करायची गरज नाहीये. रिट पिटिशन 2017 मध्ये तुम्हाला हायकोर्टानेच गाईडलाईन दिलेली आहे, नाही नवीन करायची गरज नाहीये. दिलीप भोसलेंची जी तुम्ही अध्यक्षाखाली माननीय न्यायाधीश माजी न्यायाधीश अध्यक्षाखाली केली ती या घटनेची चौकशीसाठी, पॉलिसीसाठी नाहीये. माझं स्पेसिफिक म्हणणं आहे पॉलिसी हायकोर्टने दिल्यानंतर पण हे व्हायोलेशन झालेले आहेत. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की व्हिजिलन्सच्या अंतर्गत एक फ्लाइंग स्क्वॅड तयार करून संपूर्ण राज्याचा हा आपण ऑडिट करून घेऊन जे अनधिकृत आहेत त्याला तातडीने कारवाई करून संबंधित अधिकारी असतील किंवा संबंधित जे काही व्यक्ती असतील त्याच्यावरती आपण कारवाई करणार का आणि किती दिवसात? माननीय सदस्य सचिन भाऊ यांनी जी मागणी केलेली आहे त्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल. चला सत्यजित तांबे पटकन. सभापती महोदय, लक्षवेधी माझी पण होती ताई, म्हणून मी मुद्दा आपली असली म्हणजे बोललंच पाहिजे असं नाहीये. नाही म्हणून नाही, परंतु प्रश्न तर उच्चारले पाहिजे ना. हा फक्त नाही झालं समाधान ताई. सभापती महोदया, या प्रश्नामध्ये आपण फक्त मुंबईची चर्चा करतोय. जयंत पाटील साहेब म्हणले MMR ची चर्चा करा. होर्डिंगचा प्रश्न जो आहे तो आज संपूर्ण राज्यामध्ये जयंत पाटील महाराष्ट्राचं बोलले. मला त्याच मुद्द्यावर यायचंय. आता शशिकांत शिंदे साहेबांनी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की एखादी घटना घडते आपण लगेच जागे होतो आणि लगेच त्याच्यावर कारवाई करतो. आज असं झालं की शासनाने इतका गमतीचा भाग आहे की सगळ्या नगरपालिकांना, महापालिकांना, काय तर ग्रामपंचायतींना पत्र लिहिलंय की याचे ऑडिट करा, स्ट्रक्चरल ऑडिट करा, ते ठरवा. अहो ग्रामपंचायतकडे ग्रामसेवक नाही, त्यांच्याकडे स्ट्रक्चरल ऑडिट करायला माणूस नाही, त्या नगरपालिकांकडे कोणी टेक्निकल माणूस नाही, तर याची काही यंत्रणा शासन त्यांना देणार आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, ज्यावेळेस या ग्रामसेवकांना किंवा नगरपालिकेच्या इंजिनियरला विचारलं की कशा पद्धतीने स्ट्रक्चरल ऑडिट करायचं, तर ते म्हणले डोळ्यांनी पाहून करायचं. आता डोळ्यांनी पाहून जर स्ट्रक्चरल ऑडिट होणार असेल तर अशा घटना अतिशय गांभीर्याच्या घटना आहेत आणि 14-15 लोक फक्त मुंबईत नाही, अशी घटना कुठे होऊ शकते. 3 वर्षापूर्वी पुण्यामध्ये देखील 2 होर्डिंगच्या अशा घटना झाल्या. त्यामुळे आपण राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना जे आदेश दिले
त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काही यंत्रणा शासन देणार आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न ज्याच्यावर अनेक चर्चा झाली, रेल्वेच्या जागांवर असलेले जे होर्डिंग आहे त्याच्या बाबतीमध्ये महापालिकेचे, पुणे महापालिका असेल, मुंबई असेल, यांचे नियम लागू होत नाही असं रेल्वेचं म्हणणं आहे. त्यासाठी रेल्वे कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि त्याच्यामध्ये शासन हरलेलं आहे. आणि म्हणून रेल्वेच्या जागांमध्ये आपण त्यांना बंधनकारक करू शकत नाही असं आजपर्यंतचं निदर्शनास आलेलं आहे. तर या विरुद्ध आता आपल्याकडे काय कायदेशीर प्रक्रिया आपण करू शकतो याबाबत शासन काही विचार करणार आहे का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. सभापती महोदया, ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल, सुरुवातीला जर आपण ही होल्डिंग लावताना काही नियम पाळले तर ही होल्डिंग होणारच नाहीत. आता ग्रामपंचायतीपर्यंत किंवा नगरपालिकेपर्यंत आपण शासनामार्फत जर यंत्रणा द्यायला लागलो तर ते मला शक्य होईल असं वाटत नाही. नगरपालिकेमध्ये, नगरपंचायतीमध्ये स्वतः इंजिनियर असतात, ते BE सिव्हिल झालेले असतात, त्यामुळे त्यांच्याकडे ती सक्षम यंत्रणा आहे. आणि ग्रामपंचायतीने देखील होल्डिंग लावत असताना जर प्रिकॉशन घेतली या भविष्यातल्या घटना घडणार नाहीत. म्हणून ग्रामपंचायतीने देखील स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणं गरजेचं आहे. रेल्वेच्या बाबतीत सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं, आजही सुप्रीम कोर्टामध्ये ते पिटिशन पेंडिंग आहे, अजूनही निकाल झालेला नाही. आणि जरी रेल्वेच्या जागेमध्ये काही गोष्टी असल्या, होल्डिंग असल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही जरी काही कार्यवाही करू शकत नसलो तरी देखील ट्रॅफिकला जर आपण सांगितलं, आम्ही त्याच्यावर मार्ग काढलेला आहे, आम्ही त्या ट्रॅफिकला सूचना आजच्या आज आम्ही देणार आहोत. आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची जरी रेल्वे असली आणि रेल्वेला कदाचित नियम पाळणं बंधनकारक असेल नसेल, पण त्यांना भविष्यामध्ये आमचे नियम पाळावे लागतील, या इन्स्ट्रक्शन आजच रेल्वेला दिल्या जातील. ठीक आहे. आता गंधारी अभिनंदन नंतर त्यांचं झालं की बेसिकली सभापती महोदय, की या बाबतीमध्ये मंत्री महोदयांनी जो या ठिकाणी उत्तर दिलं की या संदर्भामध्ये होर्डिंगचा कायदा आपल्या राज्यामध्ये आहे, परंतु मुळात बृहन्मुंबई महानगरपालिका 1888 त्याच्या कलम 327 प्रमाणे जो आपली गाईडलाईन होती त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता करता मग ते मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी होर्डिंगची पॉलिसी ठरली आणि नंतर राज्यातल्या इतर महानगरपालिकामध्ये आली. पण राज्यव्यापी असा कायदा पूर्ण फुलफ्लेज या राज्यामध्ये नाही. 80% त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटची जी पॉलिसी किंवा गाईडलाईन आहे तर ते त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि 20% स्वायत्त ही महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली पाहिजे. तर तसा आपण कायदा आपण करणार का? 2017 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने जी गाईडलाईन दिलेली आहे त्या गाईडलाईनला फॉलो केलंच पाहिजे. हे सुद्धा बंधनकारक नाही, कारण पॉलिसी ठरवण्याचा अधिकार या सभागृहाला आहे. त्याच्यामुळे कोर्ट काय म्हणते हा भाग वेगळा आहे. या ठिकाणी ज्या हायवेवर होर्डिंग्स लावताना आणि त्याच्यासोबत शहरी भागामध्ये आपण बिल्डिंगवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होर्डिंग्स लावतात, त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही. आर्किटेक्टचं त्या ठिकाणी तात्पुरतं सर्टिफिकेट घेतात, तर खरं म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियरचं सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. तर हे सर्व आपण येणाऱ्या काळामध्ये कंपल्सरी करून राज्यव्यापी सर्व समावेशक असा कायदा आपण करणार का, हा माझा या निमित्ताने प्रश्न आहे. सन्मान्य सभापती महोदय, 2017ला जो न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याच्या पद्धतीनं कार्यवाही करणं हे महानगरपालिकेला असेल, नगरपालिकेला असेल, हे बंधनकारक आहे. परंतु कायद्यामध्ये जर काही बदल करायचे असेल तर मगाशीच मी सांगितलं की आपल्या सूचना लेखी स्वरूपामध्ये जर दिल्या तर त्याच्यामध्ये देखील बदल करण्यामध्ये देखील अतिशय चांगल्या सूचना आम्हाला मिळू शकतात. आणि म्हणून पाहिजे तर पुन्हा एकदा या कायद्याच्या संदर्भामध्ये एखादी समिती जरी गठीत करावी लागली तरी शासन त्याला तयार आहे. आपल्या सूचना लेखी स्वरूपात द्याव्यात. ठीक आहे. आता खूप रेकॉर्ड ब्रेक चर्चा झाली या विषयावरती. तर आता 2 नंबरची लक्षवेधी प्रसाद लाड